आदित्य खामकर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला समीर खामकर आणि बॉल पाहिजे. ती बॉटल घेते बॉटल. हर्ष हर्ष हॅलो, सुस्वागत आरगाव क्रिकेट प्रेमी आरगाव देवमाळा येथे होणार आहेत सामने. उपस्थित सर्व स्पर्धकांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. हॅलो आरगाव प्रीमियर लीग सर्व पहिले अतिशय सुंदर सामना आज या ठिकाणी देवमाळा स्टेडियमवर खेळवले जात आहेत आणि खरंच गावातील या तरुण मुलांचे खरंच कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण या सर्वांनी या 15 ते 20 दिवसामध्ये या सामन्यांचे नियोजन केलं आणि आज या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने सामने खेळलेले जात आहेत. खरंच या सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. सर्व संघ मालक आणि संघाचे कॅप्टन या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हॅलो, चला लवकरात लवकर सुरुवात करूया. पहिला बॉल अतिशय सुंदर अशी फलंदाजीला आहेत ते काव्या ट्रॅव्हल्स बॅटिंग वर ना. काव्या ट्रॅव्हल्स फलंदाजीला आहेत. बॉलर आहेत संजय राजतकर. अतिशय सुंदर अशी प्लेट आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 बॉल 2 रन, 2 चेंडू 2 धावा. तो टाकतच नाही मग कसा नाही. खरोखर सुंदर आहे टॅग पद्धत. मी बोलतो ना. विकेट सोडलेली आहे. सगळे नवे सर्व तरुण मुलं आहे. ओळख तरी टीम जिंकते वाटतं तुझी. पहिल्या षटकाचे 3 चेंडू, संघाची धावसंख्या किती झाली? सुंदर आणि 1 धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या 4 बॉल 4 रन. पाचवा बॉल सुंदर शॉट. अतिशय सुंदर फलंदाजीने 2 धावा काढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होते 6. हा लास्ट बॉल आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, सुंदरचा शॉट आणि नाही 2 धावा मिळाले आहेत. पहिल्या षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 8 झाली. 6 आणि 2 8 2 आताचे 2 ना 8 झाले.
ओव्हर समाप्त. पहिला षटक संपलेला आहे. संघाची धावसंख्या 8. अतिशय चांगले प्रयत्न आहेत. खूप सुंदर बॉलिंग. माझा फोन कुठे कुठे फिरतोय बघ. नको आहे. सामना हा 4 षटकांचा असेल. 4ही बॉलर फ्रेश असतील. पुढील गोलंदाज बॉलर नेम्स ऋषिकेश यद्रे, दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. अतिशय सुंदर. एक धाव मिळाली आहे. ऋषिकेश हे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत आणि पहिल्या चेंडू अतिशय सुंदर चेंडू टाकला. संघाची धावसंख्या होते 9. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. सुंदर शिपलेट आणि 2 धावा मिळाले आहेत. संघाची धावसंख्या होते 11. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. 2 बॉल 11 रन. खूप सुंदर बॉलिंग. वाईड बॉल. वाईड प्लस 1 रन. 2 धावा. संघाची धावसंख्या 13. सुंदरशी चांगले प्रयत्न करत आहेत. 1 धाव आणि आपल्या संघासाठी त्याने 1 धाव मिळवून दिली आहे. संघाची धावसंख्येत 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते 14. 3 चेंडू झालेले आहेत. 3 षटकांच्या अखेरीत 14 धावा. चांगले प्रयत्न आहेत फलंदाजांचे. अतिशय सुंदर आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि 2 धावा मिळवलेल्या आहेत. अतिशय सुंदर ही संघाची धावसंख्या होते 16. 2 ओव्हर झाले ना. 4 चेंडू. दुसऱ्या षटकाची 4 चेंडू 16 धावा. खूप सुंदर बॉलिंग ऋषिकेश कडून. ऋषिकेश अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. ते आपल्या विकेट काढण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करत आहे आणि विकेट काढण्याच्या शोधात आहेत ते. 5वा बॉल वाईट. आणि हा वाईट त्यांचं काहीतरी कन्फ्युजन होत आहे. ते स्पिन करायला बघतायत, कुठेतरी टर्न करायला बघतात बॉल, पण चेंडू वाईटच्या दिशेने जातोय आणि संघाची धावसंख्या होते 17. अतिशय सुंदर. खूप सुंदर बॉलिंग. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी ऋषिकेश यांची. आणि 5 चेंडू झालेले आहेत आणि शेवटचे चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातला. शेवटचा बॉल
असा शॉट आणि काय आलं काय आलं रे आणि 4 धावा घोषित. नो आहे काय नो बॉल. आणि हा नोचा इशारा नो बॉल. आणि फ्रीट आहे आता. आणि आता 5 धावा मिळवलेल्या आहेत. 17 नंतर 5 धावा मिळाल्या की संघाची संख्या 22 वर पोहोचलेली आहे. नो बॉल फ्री. आणि आताचा फ्रीट असणार आहे. शेवटचा बॉल आहे. आणि हा फ्रीटला हा फ्रीट आहे चेंडू आताचा. किती झाले आताचे आताचे 2 धाव मिळालेले आहेत. 22 नंतर 2 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 24. एक चेंडू बाकी आहे अजून. नाही ओव्हर झाली. वर झाली सॉरी क्षमा असावी. 2 षटक संपलेले आहेत. पुढचे षटक घेण्यात आहेत. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते 24. 4 षटकांचा खेळ असेल. 4ही बॉलर फ्रेश असतील आणि कंपल्सरी चेसिंग असेल. याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बॉलर नेम्स संकेत जोगे. तिसरे षटक घेण्यात आहेत. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. पहिला बॉल. हा लेग साईडला मारलेला आहे. आणि 1 धाव. पंचवीस रन झालेले आहेत. तिसऱ्या षटकाचा एक चेंडू. संघाची धावसंख्या 25. दुसरा बॉल. गोलंदाजी करत आहेत संकेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी संकेत त्यांची. खूप मस्त. आउट झाला. आणि संकेत जोगे यांनी आपल्या संघासाठी एक विकेट्स काढून दिलेली आहे. खरोखर हॅलो. काव्या ट्रॅव्हल्स विरुद्ध CPW एंटरटेनमेंट हा आजच्या पर्वाचा तिसरा सामना इथे खेळला जात आहे आणि अतिशय सुंदर हा सामना रंगत आहे. गोलंदाजी फलंदाजी उत्कृष्ट अतिशय सुंदर. सामना चांगल्या पद्धतीने अटीतटीचा चालतोय. संघाकडून गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. फलंदाजी सुद्धा चांगली आहे. संघाची धावसंख्या 25 धावा झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. हा सामना पाहण्यासाठी जवळजवळ 10 ते 15,000 प्रेक्षकांची अफाट गर्दी झालेली आहे. 4 साईडून हे ग्राउंड भरून गेलेलं आहे. आणखी थोडे प्रेक्षक यायचे बाकी आहेत.
तिसरा होता दुसरा बॉल. मालिकावीरचं उत्कृष्ट फलंदाज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आहे. सुंदरचा शॉट आणि चांगले प्रयत्न. उजवी कॅप सोडलेली आहे. कॅच चांगले घेण्याचे प्रयत्न होते पण त्यांनी सोडलेली आहे. संघाची धावसंख्या होतीये किती आले? 25 धावा मिळाल्या आहेत. संकेत यांनी जबरदस्त अशी गोलंदाजी करत आणि आहेत. अजून एक अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत संकेत. त्यांनी एक विकेट्स आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे आणि 2 षटक संपलेत. 2 विकेट घेतले आहेत. सॉरी, हॅलो, अतिशय सुंदर गोलंदाजी संकेत जोगळे यांची. खरंच 3 विकेट्स त्यांनी बोल्ड केलेले आहेत आणि 5 बॉल टाकलेले आहेत. 5 बॉल त्यांनी डॉट घालवलेले आहेत. खरंच अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. 25 काव्या ट्रॅव्हल्स. टोटल धावसंख्या 25 आहे. 2 विकेट घेतल्या. संकेत यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. त्यांनी आपल्या संघासाठी विकेट्स मिळवून दिल्यात. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू संकेत यांचा. वाईड बॉल. वाईटने एक धाव वाढत आहे. संघाची धावसंख्या होते 26. शेवटचा चेंडू. या षटकामध्ये संकेत यांनी 2 विकेट्स काढून दिले आहेत आपल्या संघासाठी आणि आता 2 धावा मिळाल्या आहेत. संघाची धावसंख्या डिक्लेअर बॉक्समध्ये 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या होते 28. तीन षटक संपलेले आहेत. हे चौथं शेवटचे षटक असणार आहे. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते 28 आणि संकेत यांनी अतिशय उत्कृष्ट असं तिसरं षटक टाकलं. षटकामध्ये 4 धावा दिल्याने 2 विकेट्स घेतले असं आपल्या संघासाठी. खरोखर उत्कृष्ट अशी चांगले त्यांचे प्रयत्न. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 28 आणि चौथं षटक घेऊन येत आहेत 56. पप्पन एक जबरदस्त गोलंदाजी गाजलेले गोलंदाज 56. हॅलो, वाईट गेला ना बॉल. संघाची धावसंख्या अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न आहेत. खरंच सुंदर. आणि आता 2 धावा मिळाल्या आहेत. संघाची धावसंख्या किती आले रे? 31. संघाची धावसंख्या 31 वर पोहोचलेली आहे. शेवटचे षटक नेटवला ना. अतिशय सुंदर.
ना आला ए बाहेर ना आला बघूया पंच काय डिसिजन देतात ते. डिसिजन लवकर कळवा. किती धावा आहेत त्या? 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या होती पुढचा चेंडू घेऊन पप्पन विनायक कामकरांना. बघूया विनायक कामकर काय करतात. आणि डॉट बॉल. राजू कामकरांची बॅट काय लागत नाहीये. काका हाय. 3 और 3 बॉल. काका कुठे गेला? टोटल स्कोर झालाय 33. काकाला जरा फोन. पुढील 3 चेंडू मध्ये जर 3 षटकार मारले तर शैलेश कामकरांकडून विनायक कामकरांना 1500 रुपयाचं बक्षीस. 3 काय मारत नाही. घरी गेला तो. नाही ते जवळ कुठे. नाही गाडी नाही टोटल स्कोर झालाय 3 और 3 बॉल 33 धावा. हाय तिथे. हे घे त्याला. हे घे त्याला. संघाची धावसंख्या विजय जाधव. विजय जाधव. तीन और 3 बॉल 33 धावा. तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू 33 धावा मिळाले आहेत. पुढील चेंडू पप्पन यांचा विनायक कामकर खेळताना. पुढील 3 चेंडूत जर 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं बक्षीस. विनायक कामकर तयार. बघूया आता काय करतात. पहिला शॉट आणि 4 धावा. अतिशय सुंदर असा चौकार विनायक यांच्या गटातून निघालेला आहे. अजून 2 बॉलमध्ये जर 2 चौकार मारले तर 500 रुपये. पुढील चेंडू आणि डॉट. काहीसा समजत नाहीये त्यांना. त्यांना चेंडू समजले नाहीये पण त्यांचे चांगले प्रयत्न आहेत. शेवटचे चेंडू. संघाची धावसंख्या 37 वर पोहोचलेली आहे. 33 नंतर 4 धावा झाल्या. चौकार गेला होता आणि आता शेवटचा चेंडू. पुढील चेंडू मध्ये जर 6 मारला नको आता आणि डॉट बॉल. अशा तऱ्हे 4 षटकांच्या अखेरीतील 37 धावा झालेल्या आहेत. विजयी संघाला 38 धावांची गरज आहे. धनी केदार लीग आरगाव प्रीमियर क्रिकेट ओरन आरगाव देवना स्टेडियमवरती आयोजित करण्यात आले आहेत आणि हा सामना सर्व पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांचे सर्व क्रिकेट प्रेमी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
MM11 चे कप्तान आणि ओमी LM चे कप्तान यांनी ग्राउंडवर यायचे टॉस उडवण्यासाठी. MM11 चे कप्तान विक्रांत कामकर. समोर बसलाय बघा. टॉर्च उडवण्यात येत आहे. अनु कामकर टॉर्च उडवण्यासाठी लवकरात लवकर ग्राउंडवर यायचे. काव्या ट्रॅव्हल्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. ओमी 11 आणि MM11 टॉस उडवण्यासाठी सज्ज. टॉस उडवतील संतोष सावंत. जिंकलो. MM11 टॉस कोण जिंकलाय? MM11 ने टॉस जिंकलाय. थोड्याच वेळात त्यांचा डिसिजन कळवतील. काय रे थांबे काय झालं? CBW एंटरटेनमेंट आपले 2 फलंदाज लवकरात लवकर ग्राउंडवर पाठवायचे. पाणी टाक आणि पंच टाकून दे. असं देऊ नको. CBW चे फलंदाज नावं कळवायचे आहेत. स्ट्राईकला होते तुषार, नॉन स्ट्राईकला होते कोण? मंगेश. बॉलर नेम्स साहिल सावंत. जिल्ह्याचा प्रतिनिधित्व केलं. बोल ना. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर टेनिस क्रिकेट मध्ये बोल ना. तुला बोलायला काय? टेनिस क्रिकेट खेळला होता. हे बॉलर कोण आहे? बॉलर असं बोल ना. हॅलो. आताच्या सामन्यामध्ये जे गोलंदाज आहेत साहिल सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक जबरदस्त आपला नाव त्यांनी गाजवलेलं आहे आणि ते खरोखर आता ते आपल्या प्रेक्षकांना आपली गोलंदाजी दाखवणार आहेत आणि ते क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांचे चांगले परफॉर्मन्स आहेत आणि त्या चांगला त्यांचे परफॉर्मन्स आपल्याला दाखवणार आहेत. असे साहिल समोर फलंदाज सुद्धा त्याच पद्धतीने आहेत. सगळेच आहेत. असं एकटं करत नाही. ठरवलं होतं पण सगळ्यांना केलं. आता पुढच्या वेळी चांगलं करायचं. हे कसं झालं आता अर्धवट नियोजन झालं. मला नियम सांगितले नाही, काय नाही, कोण डिसिजन नाही. तर बॉलिंग टाकला पहिला बॉल.
पहिला बॉल काय नाव काय त्याचं तुषार कोण येत रे एक बॉल 0 धावा सामन्याला सुरुवात एक चेंडू झालेला आहे चिन्नस्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर कोणतं स्टेडियम ते सुंदर शॉट नाम बताते बताते मैच हो जाएगा अरे नको पहिलं ते उदय आणि मला वाटतं एक धाव मिळाली आहे बताते मैच हो जाएगा साहिल खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी आपला अरे दोन चेंडू एक धाव तिसरा बॉल टाकताना साहिल सावंत बघूया काय करतो आपल्या संघासाठी उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे नाव काय दोन धावा दोन धावा तीन बॉल तीन धावा त्याचं नाव काय आणि मंगई बरोबर कोण माहिती अतिशय सुंदर खरोखर सुंदर अशी गोलंदाजी एक धाव मिळते संघाची धावसंख्या होते 4 डिक्लेअर बॉक्स मध्ये हल्ले आहे आणि एक धाव मिळाली आहे एकच आहे ना दोन्ही सुद्धा संघ अटीतटीचे आहेत सामना खरोखर चांगल्या पद्धतीने चालतो दोन्ही संघांचे पंच सुद्धा चांगल्या पद्धतीने काम पाहत आहेत स्कोर लेखक सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम पाहत आहेत अतिशय सगळीकडे उत्साहित वातावरण झालेलं आहे सर्व प्रेक्षकांच्या नजरा क्रिकेटपटूंकडे आकर्षण झालेले आहेत आणि सर्व आनंदाने हा सामना पाहत आहेत सर्वजण आनंद घेत आहेत आणि या स्टेडियमवरती थंड थंड असा सुंदरसा असा वारा सुटलेला आहे पाच चेंडू 4 धावा झालेले आहेत पहिल्या षटकाचा सुंदरशी प्रयत्न राजूच्या मळीमध्ये राजू बॉल पकडू शकत नाही म्हणजे काय किती धावा बनवले आताचे 2 मिळाले ना पहिलं षटक संपलेलं आहे पहिल्या षटकाच्या अखेरीत 6 धावा झालेल्या आहेत 38 धावांची गरज आहे विजयी संघासाठी 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज पहिल्या षटकांच्या अखेरीत 6 धावा झालेल्या आहेत आता बॉलर कोण आहे संघासाठी सेकंड गोलंदाजीला आहेत आदित्य खामकर खास पुणेमधून आलेले आहेत ते आणि पुणेमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे त्यांनी आपलं नाव उज्ज्वल केलं आहे आणि पुणेमधून त्यांना खास इथे निमंत्रण केलेलं आहे पुण्यांच्या नामांकित डिंडोंग या संघाकडे ते खेळतात आणि अतिशय अशी सुंदर अशी गोलंदाजी करतात ते आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली त्यांनी आपल्या संघाला एक विकेट मिळवून दिली आहे खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी सर्व प्रेक्षकांनी त्यांचं जोरदार पायांच्या जोरात स्वागत करा महेश खामकर यांनी उत्कृष्ट अशी कॅच पकडली आहे हे उत्कृष्ट असे कॅचर आहेत खूप छान कॅच घेतात हातातला चेंडू ते कधीच सोडत नाहीत ते सुद्धा पुण्याच्या टीम मध्ये खेळतात डिंग डॉंग
पुढील फलंदाजाचं नाव कळवायचं. पप्पन. हे पप्पन एक जबरदस्त फलंदाज आहेत. त्यांनी मागे सुद्धा मागच्या त्यांच्या क्षेत्ररक्षणमध्ये सुद्धा त्यांनी गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघासाठी सुद्धा ते आता फलंदाजी करायला आले आहेत. असे पप्पन एक जबरदस्त. पुन्हा एकदा पवार. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. वाईटचा इशारा आहे. संघाची धावसंख्या होती किती रे? 9 धावा झालेल्या आहेत. आदित्य खानकर जबरदस्त गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहेत. त्यांनी एक विकेट्स काढून दिले आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा व्हाईट. 1 ओव्हर 2 बॉलच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे 10. आदित्य खानकर चांगली गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात आहेत. ते व्हाईट टाकतायत. कुठेतरी त्यांचं कन्फ्युजन होत आहे. पुढचा चेंडू आदित्य कामकर पप्पन कदम यांना टाकताना आणि डिक्लेअर बॉक्स मध्ये चेंडू जाताना 1 धाव. 1 ओव्हर 3 बॉल संघाची धावसंख्या आहे 11. 1 विकेट बाद. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. CBW एंटरटेनमेंट यांना. पुढील चेंडू आदित्य कामकर पप्पन कदम यांना टाकताना आणि पप्पन कदम बोल. गोलंदाजी केली आदित्य कामकर यांनी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये त्याने 2 विकेट घेतलेले आहेत. आपल्या संघाला 2 विकेट्स मिळवून दिले आहेत आदित्य खानकर यांनी. खरोखर सर्व प्रेक्षकांनी त्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पुढील बॅट्समॅन आहे संकेत जोगळे. 1 ओव्हर 4 बॉलच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे 2 बाद 11 धावा. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. 2 ओव्हर 2 बॉल 27 धावांची गरज आहे. चला सामना लवकर चालू करा. आजच्या दिवसभरामध्ये फायनल पूर्ण करायची आहे. आणि वाईट चेंडू संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या आहे 12. 1 ओव्हर 4 बॉल 12 धावा. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू बाकी आहेत. दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू. संघाची धावसंख्या होते 12.
पुढील चेंडू उत्कृष्टाचा शॉट मारले आणि फलंदाज झेलबाद. अतिशय अशी सुंदर अशी गोलंदाजी आदित्य खानकर यांची. या ओव्हर्समध्ये त्यांनी 3 विकेट्स घेतलेल्या आहेत आणि बरोबर उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण फिल्डिंग देखील चांगल्या पद्धतीने आहे. अरे बसा तुम्ही. मी असं कोण नव्हतो. अरे तुम्ही बसा ना काय. हॅलो. आरगाव गावचे माननीय सर्व ग्रामस्थ, आज आपल्या आरगाव गावात होणारे आरगाव प्रीमियर लीग, त्याचं नाव सांग ना मला. गोलंदाजाचं नाव काय? पूर्ण आलाय काय? 2 षटक संपलेले आहेत. संघाचा संघ आहे 13. विजयी संघाला 38 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावांची गरज आणि सुंदर असं या मागील टाकलेलं षटक आणि पुढील षटक घेऊन येतात ते संघाचे नाव सांगा ना. दुसरं षटक आदित्य खानकर यांनी अतिशय सुंदर असं षटक टाकलं. त्या षटकाने त्यांनी 3 विकेट्स घेतलेले आहेत. खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी 3 विकेट्स मिळवून दिल्या. पुढील चेंडू घेऊन येत आहेत राजू अवंतर खाऊ. पहिल्या या षटकातील पहिला चेंडू आणि त्या षटकातील पहिल्या चेंडू अवंतर खाऊ मिळाली. हो, वाईट चेंडू टाकलेला आहे आणि या अवंतर धावेने संघाची धावसंख्या होते ती 14. 12 चेंडू पुढील चेंडू हा पण वाईट टाकलेला. मला वाटतं बॉलरचं काही मानसिक संतुलन थोडंसं बिघडलं असल्या कारणाने हे 2 चेंडू आणि ह्या 2 चेंडू 2 अवांतर धावा आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होती या एका धावसंख्येत. पुढील चेंडू सुंदररित्या पटकावलेला चेंडू आणि त्या चेंडूवर घेतलेली धाव ती 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेतलेली आहे. सुंदर असं सूत्ररक्षण आणि ह्या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 16. हे सोडा ना जरा 17 हे जरा सोडा ना. 15 नंतर हा 15 सॉरी 17 धावा. पुढील चेंडू सुंदररित्या पटकावलेला चेंडू आणि दुसरी धाव घेतलेली आहे आणि या 2 धावेनंतर संघाची धाव संख्या होती ती 19. या षटकातील तिसरा चेंडू बघूया आमचे सुभाष हे बघूया आपल्या संघासाठी काय करतात आणि चांगला विकेट चेंडू आणि तेवढाच बॉलरने टाकलेला हा चेंडू तो काही सुभाषांना जो कळलेला नाही आणि थोडस पाहूया आता पुढील चेंडू काय आपल्या संघासाठी सुभाष काय करतात बघूया. बॉलर 14 चेंडू घेऊन येतात. पाहूया पंचांना पार करून टाकलेला चेंडू आणि चांगला पटकावलेला. पाहूया या 1 धावेनंतर दुसरी धाव पूर्ण होऊ शकली नाही पण 1 धाव या 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 20. बॉलरचं नाव काय समजेल आहे. राजू खामकर. पुढील चेंडू आपल्या षटकातील 5वा चेंडू आला. सुंदर घेतलेला गडी बाद करून त्यांना चांगला धक्का दिलेला आहे आणि शेवटचा चेंडू यष्टाची
मारून टाकला त्या राजू खामकर यांनी. अतिशय नावाजलेले गोलंदाज राजू, अतिशय नावाजलेले गोलंदाज राजू खामकर यांनी शेवटच्या चेंडूत आपल्या संघाला, समोरच्या संघाला एक मोठा धक्का दिलाय आणि पुढील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि त्या शेवटच्या चेंडूत जर राजू खामकरने शेवटच्या चेंडूत आपली बघूया काय कमाल करून दाखवतात. आलेले फलंदाजाचं नाव सांगा. संघाची धावसंख्या होत आहे 20. पुढील चेंडू राजू खामकर यांचा, आलेले नवीन फलंदाज आणि उंच असा गगनचुंबी मारलेला चेंडू पावला चेल घेतात आणि तो चेल सुटला आहे आणि त्या चेंडूवर एक धाव. राजू खामकर यांना असं वाटलं होतं की शेवटच्या चेंडूत सुद्धा आपल्याला नऊ मिळेल, पण त्यांचं ते काम थोडं अपुरं राहिलं आणि हे षटक संपत असताना संघाची धावसंख्या होती 21. किती बाद झाली? 3 ओव्हर झाले ना. किती बाद? 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 21. शेवटचं षटक बाकी. 6 चेंडूमध्ये विजयीसाठी 17 धावांची गरज आहे. 3 बाद 21 धावा. पुढील शेवटच्या षटकात 6 चेंडू 17 धावांची गरज. या संघाचं नाव रे बाबा, जॉब आहे CBW एंटरटेनमेंट. 21 झाला ना. CBW एंटरटेनमेंट या संघासाठी 6 चेंडू 17 धावांची गरज. पाहूया शेवटचे षटक कोण घेऊन येत आहेत. बॉलर नेम प्लीज. बॉलर महेश कामकर आपल्या संघासाठी शेवटचे षटक आणि पहिला चेंडू टाकलेला CBW साठी आणि त्याने चांगला एका झटका दिला आणि त्या एका चेंडूत, पहिल्या चेंडूत आणि दुसरी धाव घेत असताना CBW यांना एक धक्का बसलेला आहे, तो रन आउट. एक धाव आणि त्यांनी, मला वाटतं CBW आपण काहीतरी थोडंसं चुकताय असं आम्हाला वाटतंय आणि झेलबाद होता वाचले, पण त्यांना धाव बाद करून CBW ला एक मोठा धक्का दिलेला आहे. आता पाहूया 5 चेंडू 15 धावा. मला असं वाटतंय पप्पन कदम यांनी आपल्या खेळाडूंचं थोडंसं नियंत्रण चुकलंय, ते त्याला समजावं अशी आम्हाला मंडळाकडून थोडीशी अपेक्षा आहे की आपला संघ 5 चेंडू 15 धावा आपण करू शकता. आम्ही पाहिलेलं आहे या पंचकृषीत, पण तुम्ही तुमच्या खेळाडूंचं थोडंसं नियंत्रण हे करा. 15 धावा 5 चेंडूत 15 धावा. 5 चेंडू एकच चेंडू झालाय, सॉरी हो एकच, मग 16 सॉरी 16 पाहिजे 16. सॉरी 21 धावा झाले. 5 चेंडू 16 की 15 हो 22 धावा झाले. 22 संघाची धावसंख्या 22. 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. सुंदररित्या असा टपकावलेला चेंडू आणि त्या चेंडूवर निघालेली एक धाव आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते ती 23. आता पुढील 4 चेंडूत 15 धावा. ह्या 15 धावा या 4 चेंडूत मला वाटतं 4 चौक 16. 4 चेंडू 4 चौकार. पाहूया पुढील चेंडू घेऊन येत आहेत खामकर. टाकलेला चेंडू आणि सुंदररित्या असा टाकलेला चेंडू महेश कामकर यांचा. मला वाटतं फलंदाजाला तो काही समजलेला नाही आहे आणि पुढील चेंडू निर्धाव चेंडू आणि महेश कामकर पुढील चेंडू घेऊन येतात. शेवटच्या षटकातील 3रा चेंडू आणि टाकलेला चेंडू पाहुणा काय करतात आणि सुंदररित्या असा टाकलेला फलंदाजाला टाकले कळला नाही. पहिला आउट झाला, नंतर एक धाव, नंतर 2 नाही टाकला.
या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हा 4था चेंडू आणि मला वाटतंय CBW या संघासाठी 1 धाव काढलेली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू घेण्यात आहे तर महेश कामकर पाहूया काय करतात आपल्यासाठी आणि टाकल्यावर सुंदर असा चेंडू फलंदाजाला काही कळलेला नाही आणि हा निर्धाव चेंडू आणि सामना संपलेला आहे. अशा तऱ्हेने सामना संपला असेल का किती रन झाले त्यांनी 23 किती धावाने अशा तऱ्हेने 15 धावाने हा सामना हे जिंकलेले आहेत. विजयी संघाच्या विजय संघाचे हार्दिक स्वागत. हार्दिक अभिनंदन. पुढील सामना त्वरित चालू करावा पंचांना अशी विनंती आहे. लिस्ट पुढील सामना